लाडक्या बहिणीची केवायसी करायला गेलो, तिथं गेल्यावर ना पप्पाच्या नावावर झालं ना नवऱ्याच्या नावावर झालं. गप गुमान खाली मुंडी घालून घरला आलो. त्या दादा संग भांडून पण मला काय फायदा नव्हता. घरला आल्यानंतर नवरा हसला, केवायसी झाली नाही म्हणून. मला काय म्हणायचं आहे, जर द्यायचंच नव्हतं आमच्यासारख्या सरकारी नोकरदारांच्या बायकासनी, तर मग आमच्याकडनं मतदान का घेतलं सा? आता घेतलायसा मतदान तर ऐका, एकतर आमचा रस्ता चांगला झाला पाहिजे, काय खड्डं म्हणजे मरणाच आहे. दुसरं पेट्रोल फ्री झालं पाहिजे आणि तिसरं लाईट बिल फ्री. कारण कसं होतंय, दिवसभर मोबाईल घेतोय, चार्जिंग संपलं, चार्जिंग लावलं की नवरा नुसता टाचा गाजतोय लाईट बिल आलं की. हे तिन्ही वस्तू आम्हाला एकदम क्लिअर कट पाहिजेत काय. तेव्हा मतदान मागायचं हुंबऱ्यावशी यानंतर अजिबात यायचं नाही. लई दमाय लागते बाई तुमच्या नादाला. नाहीतर काय, माझ्या या अशा वागण्यामुळं जर का मी नरकात गेलो तर तिथे जाऊन मी चित्रगुप्तला सांगणार आहे, भावा तुझी सेटिंग यमराच्या पोरगीसोबत लावून देतो, माझा फॅक्टरी डाटा रिसेट मार, त्या वही आहेत का नाही सगळ्या फेकून दे. नाही तर आता खरं सांगा पुरुष मंडळी, आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणी वाईट बोलेले का? तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. आता काय करता आपली बायको आपल्याला 2 पोरं झाले म्हणते, तुम्हाला काही कळत नाही. आता काय बोलायचं? आणि आपणही कुशल म्हणतो खरंय बा. अरे आता काय